नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांनाच माहीत आहे 11 फेब्रुवारी पासून जवळजवळ मुंबई आणि पुणे शहर सोडता बाकी इतर सर्व जिल्ह्यांचे ग्राउंड हे 11 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहेत. आपल्याला सर्वांना माहीत आहे आणि जवळजवळ खूप साऱ्या जिल्ह्यांचे परिपत्रक आलेले आहेत आणि बाकीच्या जिल्ह्यांचे देखील परिपत्रक येतील आणि सर्व ग्राउंड हे या ठिकाणी सर्व जिल्ह्यांच्या सर्व घटकांच्या या ठिकाणी जे मैदानी चाचणी जी आहे ती 11 फेब्रुवारी पासून सुरू झालेली बघायला भेटेल. नाशिक कारागृह पोलीस आणि नाशिक ग्रामीण पोलीसचं वेळापत्रक देखील प्रसिद्ध झालेले आहे आणि बाकीचे काही परिपत्रक प्रसिद्ध झालेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये या मैदानी चाचणीसाठी जाताना कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला घेऊन जायची आहेत ही डिटेल्स मध्ये माहिती देणार आहे. अन्यथा तुम्हाला तिथे मैदानी चाचणी देता येणार नाही. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. ठीक आहे. आता या ठिकाणी कागदपत्रांची माहिती बघण्याच्या अगोदर छोटीशी महत्वाची माहिती मी तुम्हाला इथे सांगणार आहे. पोलीस भरतीच्या तयारीसाठी सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत. पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच दोनही पुस्तकांमध्ये इथून मागे झालेल्या नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेल्या आहेत. याचा फायदा तुम्हाला 100% होतो. कसा होतो? तर इथून मागे झालेल्या प्रश्नपत्रिकांमधूनच 70% ते 75% प्रश्न जसेच्या तसे रिपीट होतात. त्याच्यामुळे या जुन्या प्रश्नपत्रिकांचा नक्कीच फायदा होईल. सोबतच पूर्ण स्पष्टीकरण केलेले आहेत. आता विचार केला तर दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये नक्कीच पुस्तके खरेदी करा आणि हीच पुस्तके जर ऑनलाईन खरेदी करायची असतील तर Amazon, Flipkart वरून देखील तुम्ही खरेदी करू शकतात. आता मेन मुद्दा या ठिकाणी कोणकोणते डॉक्युमेंट्स हे लागणार आहे या ठिकाणी बघू शकता. आता हे या ठिकाणी जे गुणवत्ता सॉरी या ठिकाणी जी यादी आहे ना, ही मी स्वतः तयार केली नाही, तर स्वतः पोलीस प्रशासनाने मागील वर्षी कागदपत्र तपासणीसाठी तयार केलेली तीच यादी मी तुम्हाला इथे दाखवून बघू शकता. 2024 ची म्हणजे या ठिकाणी बघू शकता मागच्या भरतीची ही यादी आहे. तर नीट बघा इथे बघू शकता कागदपत्र पडताळणी वेळी उमेदवारांनी खालीलप्रमाणे सर्व नमूद कागदपत्रे दिनांक बघू शकता हे रोजी पूर्वी प्राप्त केलेली सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे ज्यावेळेस तारीख होती आताची ही तारीख वेगळी असणार आहे. फक्त परंतु कागदपत्रे तुम्हाला हीच लागणार आहेत. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही. ठीक आहे. आता नीट समजून घ्या इथे बघू शकता पहिला जो पॉइंट आहे आणि याच क्रमांकाने जे 1 2 3 वगैरे हे क्रमांक दिलेले आहेत त्याचप्रमाणे तुम्ही या ठिकाणी प्रत्येक आता जेवढे पण मी कागदपत्रे सांगणार आहे प्रत्येक कागदपत्राचे 2-2 झेरॉक्स तुम्हाला तिथे घेऊन जायची आहेत. पहिलं जे कागदपत्र आहे ऑनलाईन सादर केलेला अर्जाची प्रत म्हणजे तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्याचा तो जो आहे तो तुम्हाला फॉर्म इथे घेऊन जायचा आहे. ठीक आहे. फॉर्मची झेरॉक्स तुम्हाला प्रिंट काढून घेऊन जायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नीट लक्षात घ्या. बघू शकता 10वी आणि 12वी उत्तीर्ण गुणपत्रक व प्रमाणपत्र. आता याच्यामध्ये नीट समजून घ्या. गुणपत्रक व प्रमाणपत्र म्हणजे जो 10वीचा 12वीचा जो निकाल आहे तो तुम्हाला घेऊन जायचा आहे आणि सोबतच गुणपत्रक म्हणजे काय आहे तर तुमचं जे बोर्ड सर्टिफिकेट असते ते देखील तुम्हाला घेऊन जायचे असते. 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट सर्वात महत्वाचं असतं कारण त्याच्यावरती तुमची जन्मतारीख असते. 12वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर नसते परंतु 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती असते. ते दोनही तुम्हाला तिथे घेऊन जायची आहेत. त्याच्यानंतर जन्म दाखला हा दाखला जो आहे हा कंपल्सरी नसतो. ठीक आहे. हा कंपल्सरी नसतो. असला तरी नक्कीच घेऊन जा. ठीक आहे. त्याच्यानंतर आता जर तुमचं शिक्षण कंप्लीट झालेलं असेल, शाळा सोडलेली असेल, तर तुम्हाला ओरिजिनल शाळा सोडल्याचा दाखला आता जेवढी पण कागदपत्रे आहे, ते सर्व ओरिजिनल घेऊन जायचे आहे आणि प्रत्येकाचे 2 झेरॉक्स तुम्ही न्यायचे आहे. शाळा सोडल्याचा दाखला जर नसेल, शाळा तुम्ही कॉलेजमध्ये शिकत आहात सध्या, तर तुम्हाला या ठिकाणी तुमचे रहिवासी प्रमाणपत्र भेटून जाते, ते देखील न्यायचे आहे आणि जर शाळा शिकत असेल, तर तेथून कॉलेजमधून तुम्हाला डोमिसाईल प्रमाणपत्र नक्कीच घेऊन जायचं आहे. ठीक आहे. आता 6वं जे डॉक्युमेंट्स आहे जात प्रमाणपत्र म्हणजे कॅटेगरी तुमच्या या ठिकाणी कॅटेगरी जात प्रमाणपत्र तुमची कॅटेगरी सिद्ध करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी जात प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे. कोणतंही असो एससीचं असो एसटीचं असो विजे एनटीबी एनटीसी एनटीडी या ठिकाणी बघू शकता सर्व कॅटेगरी आहेत ते सर्व प्रमाणपत्र जातीचं जे कॅटेगरी सर्टिफिकेट तुम्हाला घेऊन जाण्याचे गरजेचं आहे. आता 7वा जो पॉइंट आहे याच्यामध्ये विद्यार्थी कन्फ्युजन करतात. तर जात वैधता प्रमाणपत्र. आता हे जात प्रमाणपत्र आता वरती जे आहे जात प्रमाणपत्र म्हणजे
कास्ट सर्टिफिकेट ते तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. ओपन कॅटेगरी सोडता सर्व कॅटेगरीने लागत असते. ते कंपल्सरी तुम्हाला लागणार आहे. परंतु जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे जात पडताळणी प्रमाणपत्र हे तुम्हाला येथे कंपल्सरी नाही. ज्यांनी ज्यांनी काढलेलं आहे त्यांनी घेऊन जायचं आहे. बाकी येथे कंपल्सरी राहत नाही. निवड झाली तर जॉबला लागल्याच्या नंतर 2 वर्षानंतर तुम्हाला ते द्यावे लागते. 2 वर्षाच्या आत ते तुम्हाला ते सध्या मैदानी चाचणीच्या वेळी लागत नाही. ठीक आहे. जे 8वं जे आहे संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र. आता काही विद्यार्थ्यांकडे टायपिंग असते, टॅली झालेली असते. त्याच्यानंतर एम-एस-सी-आय-टी, ट्रिपल-सी वगैरे झालेलं असतं. ज्यांचं झालं आहे त्यांनी हे नक्कीच घेऊन जा आणि हे नसेल तरीही देखील चालतं. तरी देखील चालतं. जे एम-एस-सी-आय-टी प्रमाणपत्र आहे निवड झाल्याच्या नंतर 1 वर्ष ते 6 महिन्याच्या दरम्यान तुम्हाला ते द्यावं लागतं आणि ते तुम्ही देऊ शकता कधीही. ते लागत नाही. ज्यांच्याकडे आहे त्यांनी घेऊन जायचं आहे. ठीक आहे. आता जे खेळाडू आहेत, जे खेळाडूंमधून आरक्षण घेतलं आहे ते या ठिकाणी व जात पडताळणी अहवाल ज्यांनी या ठिकाणी खेळाडूमधून आरक्षण घेतलं आहे त्यांना ते या ठिकाणी सॉरी या ठिकाणी स्पोर्ट सर्टिफिकेट ते नेणे गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर महिलांसाठी महिला उमेदवारांकरता अजा म्हणजे एस-सी आणि अज म्हणजे या ठिकाणी बघू शकता अजा आणि म्हणजे एस-सी, एस-टी उमेदवार वगळता इतर मागासवर्गीय उमेदवारांना म्हणजे या ठिकाणी एस-सी आणि एस-टी हे उमेदवार वगळता जे या ठिकाणी जे ओबीसी आहेत, एन-टी-बी, एन-टी-सी, एन-टी-डी जे आहेत ज्यांना लागू आहे काय तर नॉन क्रिमिलियर्स प्रमाणपत्र म्हणजे नॉन क्रिमी तुम्हाला माहिती एनसीएल जे आहे ते तुम्हाला कंपल्सरी तिथे लागणार आहे. कारण जर तुमच्याकडे हे नॉन क्रिमिनल समजा एखादा ओबीसीचा विद्यार्थी आहे आणि त्यांनी ओबीसी मधून एखाद्या मुंबई जिल्ह्याला किंवा कोणत्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला आहे. परंतु तुमच्याकडे हे नॉन क्रिमिलियर जर नसले, हा एक समजा एखादा ओबीसीचा विद्यार्थी आहे, तर त्याला पूर्णतः या ठिकाणी लगेच त्याला ओपन कॅटेगरीमधून म्हणजे जनरलमधून टाकले जाते. त्याच्यामुळे हे तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. आता ठीक आहे, जे माजी सैनिक आहे, माजी सैनिकांसाठी ते त्यांच्या ठिकाणी रिटायरमेंट डिस्चार्ज बुक प्रमाणपत्र तुम्हाला असणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर गृहरक्षक दल म्हणजे होमगार्डचे जे प्रमाणपत्र असते 3 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर भेटते, ते देखील तुम्हाला न्यायचं आहे. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पोलीस पाल्य किंवा अनाथ किंवा अंशकालीन जेवढे पण हे आरक्षण घेणारे उमेदवार आहेत, त्यांना या ठिकाणी त्यांचे प्रमाणपत्र तुम्हाला तिथे हजर करावे लागणार आहे ओरिजिनल. ठीक आहे. आणि जर ई-डब्ल्यू-एस मधून फॉर्म भरला असेल, आता ई-डब्ल्यू-एस खूप विद्यार्थ्यांनी डुप्लिकेट काढलेला आहे. तुम्हाला सर्वांना विनंती आहे, तो वेगळ्या मार्गाने तुम्ही जाऊ नका. ज्यांच्याकडे ओरिजिनल जे ई-डब्ल्यू-एस आहेत त्यांनीच या ठिकाणी ते प्रमाणपत्र तिथे घेऊन जा. ठीक आहे. आणि एस-सी-बी-सी उमेदवार असल्यास त्याचे प्रमाणपत्र न्यायचे आहे. आणि जर एन-सी-सी मधून आरक्षण जर असेल, ए-बी-सी तुमच्याकडे, तर ते देखील तुम्ही तिथे घेऊन जाऊ शकतात. ठीक आहे. बाकी या कागदपत्रांची संपूर्ण यादी आपल्याला आपल्या वाय-बी-डी अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल किंवा याचा आता जो मी बारीक केलेला आहे, याचा तुम्ही संपूर्ण कागदपत्रांचा याचा स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.